आज सायरन वाजायच्या अगोदरच तुम्ही हजर झालात. गुड. या फाईलमध्ये लग्नाच्या प्रिपरेशनचे डिटेल्स आहेत आणि कामाची लिस्ट पण आहे आणि कोणी कुठलं काम करायचं ह्याच्यात नीट लिहिलेलं आहे. तर ह्यात कुठलाच गोंधळ आणि कुठलीही चूक नको. डू यू अंडरस्टँड? लवकरात लवकर काम सुरू कर आता. लक्षात ठेवा, मला यात चूक झालेली चालणार नाही. गुड. बाबा, आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. या लग्नाबद्दल आम्हाला काय वाटतंय ते तुम्हाला सांगायचं होतं थोडं. पण मी तुम्हाला तुमचं मत विचारलं नाहीये आणि तरी तुम्हाला काय बोलायचं असेल तर ठीक आहे, मी ऐकतो. बोला. एजे, तुम्ही नेहमी आम्हाला आमचा प्रत्येक निर्णय खूप विचार करून घ्यायला सांगता, जेणेकरून आमच्या कुठल्याही निर्णयामुळे एखादी चूक होणार नाही. बट आय एम सॉरी टू से, यावेळी तुमच्या एका निर्णयामुळे खूप मोठी चूक होऊ शकते. बाबा, ती मुलगी आमच्यापेक्षा वयाने खूपच लहान आहे. मग आम्ही तिला आई कसं म्हणायचं? होय जे, आम्हाला पण असंच वाटतंय की ती मुलगी या घराची जबाबदारी नाही घेऊ शकत. एजे, लीला खूप वेंधळी आहे. ती आपल्या घरात आली तर खूप गोंधळ घालून ठेवेल आणि आपण ऑलरेडी ते बघितलंय. आणि बाबा, तुम्हाला लाईफमध्ये शिस्त इतकी इम्पॉर्टंट आहे, तर अशी बेशिस्त मुलगी तुमची लाईफ पार्टनर कशी असू शकते? झालं तुमचं बोलू? माझी झोपायची वेळ झाली. गुड नाईट. एजे, आम्ही आता जे काय बोललो त्याबद्दल तुमचं काहीच म्हणणं नाहीये. एजे, ती मुलगी तुमच्या स्टेटसच्या किंवा एकंदरीत कुठल्याच योग्यतेची नाहीये. तुमची बायको किंवा आमची सासू व्हावी असं काहीच नाहीये त्या मुलीमध्ये. आय एम सॉरी, मी तुमच्या निर्णयावर शंका घेतेय, पण हे सगळं मी आपल्या घराच्या भल्यासाठीच बोलतेय. एजे, बाबा, आम्ही तुमच्या उत्तराची वाट बघतोय. गुड. तुम्हाला मला काय वाटतंय हे तुम्हाला ऐकायचंय, ही चांगली गोष्ट आहे. पण मला तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत आणि मी ती द्यावी यासाठी बांधलेली नाहीये. आणि तरीही तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐका, पण त्याआधी मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन आणि कदाचित त्या प्रश्नांमध्येच तुम्हाला तुमची उत्तरं मिळतील. तू स्टेटस बद्दल बोलत होतीस ना? माझा पहिला प्रश्न त्याचबद्दल आहे. तू मला त्याच मुलीचा फोटो दाखवला होता आणि तिच्या स्थळाबद्दल सांगितलं होतंस. तेव्हा तुला आपलं स्टेटस आणि त्यांच्या स्टेटसमध्ये फरक आहे ह्याचा प्रश्न नाही पडला आणि ते मॅच होत नाहीये हा विचार नाही का आला डोक्यात? आणि तू म्हणालीस की ती आपलं घर सांभाळू शकत नाही. जेव्हा मी पुन्हा लग्न करायचा निर्णय घेतला तेव्हा मुलगी सिलेक्ट करायची जबाबदारी मी तुला दिली होती. तेव्हा तू ती जबाबदारी निभवण्या एवढी रिस्पॉन्सिबल होतीस. आणि जर माझ्या या प्रश्नाचं उत्तर तुझं हो असेल तर माझी निवड चुकीची नाही. कारण तुम्ही एवढ्या जबाबदारीने निवडलेली मुलगी पण लीलाच होती. आणि प्रमोद, तू वयाबद्दल बोलत होतास ना? आय थिंक कुठल्याही व्यक्तीची योग्यता त्याच्या वयावरून ठरत नाही. आज जेव्हा तू हॉटेलमध्ये येतोस तेव्हा तुझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले स्टाफ मेंबर्स सुद्धा तुला रिस्पेक्ट देतात, तुझ्यासमोर झुकतात, बरोबर ना? याचाच अर्थ वय कमी असलं तरी माणसाची योग्यता त्याच्या कामावरूनच ठरते, हो की नाही? मग तुम्ही तुमच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तीला आईची जागा दिली की त्यानंतर त्या व्यक्तीला आईचा मान देण्यात काहीच चूक नाहीये. करेक्ट?
तुम्ही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. या घराच्या इब्रतीची तुमच्यापेक्षा जास्ती काळजी मला आहे आणि तरीही मी तुम्हाला तुमचं मत बदलायला सांगणार नाही, कारण की मला त्यांनी काहीच फरक पडत नाही. तुम्हाला जे काम दिलंय ते चोख झालं पाहिजे याची खात्री घ्या. डू यू अंडरस्टँड? कळलं का? येस. गुड. Perfect. I am Mr. Perfect. ताई, तुला काय झालंय? अगं आल्यापासून तू काहीच का बोलली नाहीयेस? हे बघ, आतापर्यंत ना तू चुकून चुका करायचीस, पण आता जाणून बुजून एवढी मोठी चूक का करतीयेस? हे बघ ताई, मला एवढं तर माहितीये की तुला त्या एजे बरोबर लग्न करायचं नाहीये. काय सगळं माहिती असून सुद्धा मुद्दामून हा निर्णय घेतलायस. ताई अगं काहीतरी बोल. बस आज जा, मला एकटीला बसू दे. ताई माझं एक शेवटचं ऐकून घे. हं? तू हे जे सगळं बोलतेस ना, हे फक्त स्वतःला फसवण्यासाठी बोलतेस. तू खूप मोठी चूक करतेस ताई. तुम्ही एजंटशी बोलून सुद्धा काही उपयोग झालेला नाहीये दुर्गा वहिनी. आता काय करायचं? तरी आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीयेत. हो, ती मुलगी खूप धांदरट आहे. तिने पार्टीमध्ये केवढ्या वस्तू पाडल्या माहितीये? माझ्याकडे व्हिडिओज आहेत, हे बघा. मी फक्त वस्तू नाहीत, तिने तर माणसांना पण पाडलं. थांबा, माझ्याकडे पण व्हिडिओ आहे. हे बघा वहिनी. नाही, ही मुलगी जर या घरात आली तर जहागीरदारांचा डोलाराही पाडायला कमी करणार नाही. त्या मुलीला या घरात येण्यापासून थांबायलाच हवं. पण कसं? एजंट पुढे आपलं काय चालणार? डोकं चालवायचंय सरस्वती. ती मुलगी तुम्हा दोघींना नकोच असं कधी वाटायला लागलं? तिच्या धांदरटपणामुळे, तिच्या वेंधळेपणामुळे. आणि आपल्याला अशा वेंधळेपणाचा त्रास होतो का? कारण आपल्याला एजंटमुळे परफेक्शनची सवय लागली आहे. एक्झॅक्टली. मग आपल्याला जर तिच्या अशा वागण्याचा त्रास होत असेल तर एजेंटना किती व्हायला हवा याचा विचार करा. तरीही एजे तिला सहन करतायत. याचाच अर्थ यावेळी त्या लीलाच्या हातून असं काहीतरी व्हायला हवं जे एजेंटना अजिबात सहन होणार नाही. जसं की एखादी महागातली वस्तू फुटणं, किंवा एखादं मोठं डील कॅन्सल होणं, किंवा एखादी अत्यंत महत्वाची वस्तू हरवणं. काय हो, किती सोळबोळ करताय? झोप येत नाहीये का? झोपा. हो झोपा, आता झोपा. कालिंदी, आपल्या लीलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे का? तू तू हे चुकीचं वागतेस बघ. नाही, मी आणि लीला काहीच चुकीचा वागत नाही आहोत. मी आणि लीलाने योग्यच निर्णय घेतलाय. कालिंदी, का लीला लहान आहे. मला तरी असं वाटतं की तिने कशाचाही विचार न करता हा निर्णय घेतला असणार बघ. पण आपण मोठे आहोत ना, आपण तिला समजायला हवं की बाळा, तुझा हा निर्णय चुकतोय म्हणून. हा, खरं मग माझं आहेच का सकाळपासून हेच सुरू आहे? मला सांगा, आपल्या लीलासाठी शोधून तरी इतकं चांगलं स्थळ मिळालं असतं? तुम्ही लीलाच्या भविष्याचा काय विचार करताय मला माहित नाही. तुमचा विश्वास असो वा नसो, प्रत्येक क्षणी मी लीलाच्या आयुष्याचाच विचार केलाय. कालिंदी, ते सगळं मला माहिती आहे. पण काही नाही, मी सांगते ना तुम्हाला, या लग्नामुळे लीलाचं भलंच होणार आहे. झोपा आता. नाही कालिंदी, मला नाही वाटत लीला हे लग्न आनंदाने करते. आणि ही गोष्ट तर पक्की आहे,
उद्या उठून तिने हा निर्णय बदलला आणि लग्न करायचं नाही असं ठरवलं तर जीव गेला तरी बेहत्तर, पण मी हे लग्न होऊ देणार नाही. अहो तुम्ही माझं देवा, तू मला वारंवार जाणीव करून देत होतास की या घरात माझी सून म्हणून लीलाच येईल. तुझे खूप आभार देवा, खूप आभार. आज मी खूप खुश आहे की माझ्या मुलाचा निर्णय अगदी योग्य आहे. नाही आजी, एजंटचा निर्णय पूर्णपणे चुकलाय. ती लीला आमची सासू नाही होऊ शकत. हो आजी, एजंटसाठी बायको शोधताना मला वाटत होतं की त्यांच्यावर माया करणारी, प्रेम करणारी, त्यांची काळजी घेणारी मुलगी या घरात यावी. पण हो. पण काय, ज्या मुलीला स्वतःला काय हवं हे कळत नाही, तिला एजंटच्या मनात काय सुरू आहे हे कसं कळेल? अगं आणि आपले एजे कसे परफेक्शनिस्ट आहेत, पण एजेंटनी त्या बावळट आणि धांदरट मुलीला निवडलंय. आणि ती वयाने खूप लहान आहे. ती एवढ्या मोठ्या घराची जबाबदारी कशी निभावेल? तुम्ही काय बोलताय हे बाळांनो? आजी, असं नाहीये की आम्हाला त्या मुलीचा काही प्रॉब्लेम आहे किंवा ती मुलगी नकोय. मग पण आजी, या घरात जी मुलगी येईल तिने तेवढं सक्षम, जबाबदार आणि एजंटना समजून घेणं महत्वाचं नाहीये का? बरोबर आहे. मी समजू शकते तुमच्या मनात काय आहे ते. आणि जबाबदारीची काळजी तुम्ही करू नका. मी जेव्हा या घरात लग्न करून आले ना, तेव्हा फक्त 16 वर्षांची होते. अगदी देवपूजेपासून ते स्वयंपाकापर्यंत सगळं मी इथंच शिकले. लग्नानंतर एकदा का जबाबदारी पडली ना की आपोआप सगळं येतं. हे काय तुम्हाला सांगायला हवं का? अगदी बरोबर आहे आजी तुमचं. पण हाच विश्वास आम्हा तिघींना सुद्धा वाटायला हवा ना तिच्या बाबतीत. अच्छा अच्छा. मग आता तिने काय करायला हवं की तुमचा विश्वास बसेल, तुमची खात्री पटेल? तिची काय परीक्षा वगैरे घ्यायचं ठरवलंय की काय तुम्ही? तसंच काहीच. एजंटच्या आयुष्यात येणारी मुलगी त्यांना शोभेल अशी असावी, अशीच इच्छा असेल ना अंतराईंची सुद्धा. पण आजी, आम्हाला नाही वाटत की ही लीला एजंटना शोभेल अशी मुलगी आहे. तरीही ती अंतराईंची जागा घेऊ शकते हे तिने सिद्ध करावं, तेव्हाच आम्हाला हे लग्न मान्य असेल. सिद्ध करावं म्हणजे तुम्ही काय खरंच तिची परीक्षा घेणार आहात? हो. लीला जबाबदार आहे हे सिद्ध करणारी परीक्षा. ठीक आहे. काय नेमकं आहे तुमच्या मनामध्ये? बोला. ही अंगठी तर अंतराची आहे ना? हो आजी, अंतराईंची अंगठी आहे. आणि ही अंगठी म्हणजे एजंटचा जीव आहे. ते रोज ही अंगठी बघतात. आणि साखरपुड्याच्या दिवशी सुद्धा एजे हीच अंगठी लीलाच्या बोटात घालतील. तेव्हा आपण आत्ताच ही अंगठी लीलाला देऊयात आणि साखरपुड्यापर्यंत तिला जपून ठेवायला सांगूयात. साखरपुड्याच्या दिवसापर्यंत जर लीला ही अंगठी जपून ठेवू शकली तरच ती या घरासाठी सक्षम आहे हे सिद्ध होईल. ते काय बोलताय वहिनी तुम्ही? असं कसं शक्य आहे? वहिनी, तुम्हाला माहिती आहे ना, बाबांच्या कित्येक आठवणी या अंगठीशी जोडल्या गेल्यात. हो, बरोबर आहे. बाबांच्या इमोशनशी असं खेळणं बरोबर नाहीये. हा खेळणं ही परीक्षा आहे. आज या अंगठीच्या बाबतीत जे काही होऊ शकतं ते उद्या आपल्या घराच्या, आपल्या माणसांच्या बाबतीत झालं तर? ठीक आहे. तुम्हाला लीलाची परीक्षा घ्यायची आहे ना? मला तर असं काही वाटत नाही. पण
पण होऊ दे तुमच्या मनासारखं, कारण माझ्या देवावर माझा पूर्ण विश्वास आहे, कारण त्यानेच सुचवलेली आहे. ही परीक्षा लीलाची नसून माझ्या मुलाच्या निवडीची परीक्षा आहे. साखरपुड्यापर्यंत लीलानं ही अंगठी जपून ठेवली तर तिचा साखरपुडा आपल्या अभिरामशी होईल, बरोबर? ठरलं तर मग. माझा वाढदिवस जवळ आलाय, तर या निमित्ताने तुम्ही नव्याने तुमचं आयुष्य सुरू करा. तुम्ही दुसरं लग्न करा. हे जे तुम्ही आजवर माझी एकही इच्छा अपुरी ठेवली नाही, मग माझ्या या शेवटच्या पत्रातून तुम्ही माझी शेवटची इच्छा पूर्ण करायची. तुम्ही दुसऱ्या लग्नासाठी तयार व्हा. अंतरा, इथून पुढे या घरात माझ्या लाईफमध्ये जे काही होईल ते सगळं तुझ्यासाठी असेल. मी तुला वचन दिलंय की मी तुझी इच्छा पूर्ण करेन. आता लोक काय म्हणतील यानी मला काहीही फरक पडत नाही. माझ्यासाठी एकच गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे तुला दिलेला शब्द. अभिराम, काय अंतराशी बोलत होतास? लोक काय म्हणतील याचा विचार शहाणी माणसं करत नसतात. लोकांचा विचार करून जो माणूस स्वतःवर शंका घेतो तो आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही. पण कधी कधी आपण लोकांना विसरून जाऊ शकत नाही, कारण आपणही त्यांच्यातलेच एक आहोत. अभिराम, तू बस. बस तू बस. अरे मी बस. अरे अभि, पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू चुकीचा निर्णय घेणारच नाहीस. काय चूक आहे काय बरोबर आहे ते मला माहित नाही. मी फक्त तेच करतो जे मला अंतराने सांगितलंय. शब्द दिला तिला मी. हे बघ बाळा, तू तिच्या इच्छेखातर नव्यानं आयुष्य सुरुवात करणार आहेस, पण आयुष्य तर तुझंच आहे ना. मग त्याच्याबद्दल असा निरेच्छेने का बोलतोयस रे? असं बोलू नकोस. आणि खरं सांगायचं तर आपणही आपल्या आयुष्याचे निर्णय घेणारे कोण ना. आपण आपल्या आयुष्याचे निर्णय घेऊ शकत ना ते इतरांवर कोणावर सोपवू शकत. आपल्या आयुष्याचे निर्णय घेणारा तो आहे देव. आपण फक्त त्याचे निर्णय मान्य करायचे, स्वीकारायचे आणि पुढे पुढे जात जायचं. काय असो, तू मला सांग, तू एवढा जागी काय आहेस? तब्येत ठीक आहे? हो ठीक आहे. मी तुला हे द्यायला तुमच्या साखरपुड्याच्या वेळेस तू ही अंगठी अंतराच्या बुटात घातली दिसू. आता तुझ्या आणि लीलाच्या साखरपुड्याच्या वेळेस तू ही अंगठी लीलाला दे. मला तर असं वाटतं की साखरपुड्यापर्यंत ही अंगठी लीलाकडेच असू दे. आता तिच्यापर्यंत ही अंगठी कशी पोचवायची ही जबाबदारी तुझी.